हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण बनणार आहोत तो आहे विठुरायाचे वारकरी संप्रदाय आणि ज्ञानेश्वर माऊलीची पालखी. या ठिकाणी हा प्रोजेक्ट घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. स्टार्ट करूयात आपण त्या प्रोजेक्टला. सुरुवातीला आपल्याला सामान पाहायचं आहे, काय काय लागणार आहेत ते. ते जे वारकरी संप्रदाय आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी बिस्लरच्या 6 बॉटल घेतलेल्या आहेत. चेहऱ्याच्या शेपसाठी 6 बॉल घेतलेले आहेत आणि बॉटलचे जे टोपण आहेत ते विठ्ठलाचं जे टाळ आहे, टाळ वाजवण्याचं जे आहे त्याला त्यासाठी यूज करायचे आहेत. याचा वापर आपल्याला टाळासाठी करायचा आहे. आणि हे जे आहे ते लेडीज जे आहेत त्याच्यावर लेडीज संप्रदाय जे आहे त्यांच्या डोक्यावर देण्यासाठी तुळशी वृंदावन आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यासाठी औषधाचं टोपण घेतलेलं आहे. पहा, आपण आपल्याला ही जी तार आहे या तारचा यूज हातासाठी करायचा आहे. ब्लायडिंगची तार आहे ही. हे जे सामान आहे ते पालखीसाठी घेतलेलं आहे. गोटामणी आणि तार घेतलेली आहे आणि बॉक्स घेतलेला आहे, तिकटपट्टी घेतलेली आहे आणि काही लेस आहे आणि हा कपडा आहे आणि स्पंज घेतलेला आहे. विठुरायाचे जे वारकरी संप्रदाय आहेत त्यांच्यासाठी उलनचे हे सेट घेतलेले आहेत आणि 12 नंबर क्रोशाची सुई घेतलेली आहे. पहा, या पॉइंटला याचा वापर आपल्याला माऊलीच्या पादुका ज्या आहेत त्याच्यासाठी करायचा आहे. याच्यावर पादुकांचा शेप आखून हे कट करून घ्यायचा आहे. पहा फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपल्याला वारकरी संप्रदाय जे आहेत ते बनवायचे आहेत आणि त्यासाठी बिस्लरी आणि बॉल घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला उलनचा हा साईड लागणार आहे. तर आपल्याला या साईडने आपण जसं विठ्ठलाच्या बॉटलवर काम केलं तसं सेम काम या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत करायचं आहे. या साईडनी या या साईडचा यूज आपल्याला करायचा आहे. पहा, स्टार्टिंगला आपल्याला चेन घ्यायच्या आहेत. 2 3 4 5 चेन घेतलेल्या आहेत. पहिल्या लूपमध्ये डायरेक्टली टाकून सर्कल करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत. मुकाखांब वापरायचा आहे. पूर्ण काम सिंगल क्रोशाचं ठेवायचं आहे आपल्याला या बॉटलवरचं. आणि हे जे वारकरी संप्रदाय आपल्याला बनवायचे आहेत हा आणखीन आपल्याला या ठिकाणी 4 वारकरी संप्रदाय बनवायचे आहेत. या बॉटलवर काम करून हे जे काम स्टार्ट केलं आहे सेम असेच बनवायचे आहेत 4. आणि दुसरे जे 2 बॉटल आहेत ते जर लेडीज वारकरी संप्रदाय बनवायचा आहे त्याच्यावर. आत्ता पण या पॉईंटला पहा, बॅकलुकमध्ये 1 सिंगल क्रोशा, बॅकलुकमध्ये काम करायचं आहे 1 सिंगल क्रोशा. या पॉईंटचं काम घेतलेलं आहे. हा शेप घेतलेला आहे. टाके वाढवत जायचं आहे. जोपर्यंत हा शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. बॅकलुकमध्ये 1 सिंगल क्रोशा, या लुकमध्ये 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. जसं आपण विठ्ठलाची बॉटल तयार केली तशी सेम बॉटल या ठिकाणी करायची आहे. फक्त हा एकच शेड आपल्याला यूज करायचा आहे. या पॉईंटपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी शेड बदलायचा आहे उलनचा. बॅकलुकमध्ये 1 सिंगल क्रोशा
टाके वाढवत चाललेलो आहोत बॅकलूकमध्ये. या ठिकाणी 2 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. या पॉईंटला 3 सिंगल क्रोशे, एकाच लूकमध्ये 3 सिंगल क्रोशे घेतलेले आहेत. शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. जोपर्यंत योग्य शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे. आत्ता आपलं काम जे आहे ते या पॉईंटपर्यंत आलेलं आहे. या पॉईंटपर्यंत करून घेऊयात हे काम कम्प्लीट. पहा, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा, टाके वाढवत आणि इथून पुढे काम करताना बॅकलूकमध्येच काम करायचं आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे कमरेच्या पॉईंटपर्यंत. या पॉईंटपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा, टाके वाढवायचे नाही आहे. टाके वाढवण्याचं काम संपलेलं आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम करत कमरेच्या पॉईंटपर्यंत जायचं आहे. बॅकलूकमध्ये सिंगल क्रोशा मुक्काम वापरलेला आहे. इथून पुढे टाके वाढवण्याचं काम थांबवायचं आहे आपल्याला आणि जेवढे टाके आहेत तेवढं काम करत जाऊयात आपण कमरेच्या पॉईंटपर्यंत. आणि या पॉईंटला आल्यानंतर राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत आपल्याला. आणि याच्या वजनासाठी, बॉटलच्या वजनासाठी वाळू भरलेली आहे याच्यामध्ये. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. पुढे काम करताना ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. गरज पडणार आहे आपल्याला टाके वाढवण्याची. शेप पाहता टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे. जेवढे टाके आहेत तेवढं काम करत आणलेलं आहे या पॉईंटपर्यंत. आणि इथून पुढे गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत. आणि कमरेच्या शेपपर्यंत जायचं आहे आपल्याला. या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे कारण गरज आहे. शेप पाहतच टाके वाढवलेले आहेत. जास्तीचं वाढवलेलं नाहीये. जास्त टाके घेतले तर शेप जो आहे तो पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा. या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे. आत्तापर्यंत या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे. फक्त 2 पॉईंटला, या पॉईंटला आल्यानंतरच टाके वाढवलेले आहे. जास्तीचं वाढवलेलं नाहीये. या पॉईंटपासून पुढे काम करताना या पॉईंटला 1 टाका वाढवत आहे. 3 ठिकाणी टाके वाढवलेले आहेत. या पॉईंटला आल्यानंतर पुढे जोपर्यंत गरज पडेल तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत. आणि नंतर जेवढे टाके आहेत तेवढा काम करत कमरेच्या पॉईंटपर्यंत यायचं आहे आपल्याला. तिथून पुढे टाके कमी करायचे आहेत त्या पॉईंटमध्ये गेल्यानंतर. आत्ता आपण हे काम कमरेच्या पॉईंटपर्यंत करून घेऊयात. गरज पडली तरच टाके वाढवायचे आहेत, नाहीतर नाही. हा, या पॉईंटला टाके वाढवण्याचं जे काम आहे ते थांबवलेलं आहे. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत टाके वाढवलेले आहेत. जास्तीचं वाढवलेलं नाहीये. आत्ता आपल्याला या पॉईंटपासून पुढे या कमरेच्या पॉईंटपर्यंत काम करायचं आहे. आणि त्या पॉईंटला गेल्यानंतर राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत. जसा बॉटलचा शेप आहे त्या प्रमाणातच आपल्याला टाके ठेवायचे आहेत. ज्या पॉईंटला कमी शेप आहे त्या पॉईंटला कमी करायचे आहेत. आणि ज्या पॉईंटला वाढीव शेप आहे त्या पॉईंटला वाढवायचे आहेत. आता हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते हा जो भाग आहे, गळ्याचा जो भाग आहे, वारकरचा गळ्याचा जो भाग आहे या पॉईंटपर्यंत, हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. ज्याप्रमाणे बॉटलचा शेप आहे त्याप्रमाणे टाके कमी जास्त करायचे आहेत राऊंडमध्ये. या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला फक्त या साईडचा 1 सिंगल क्रोशा या राऊंडमध्ये ठेवलेला आहे. कारण या पॉईंटपासून गळ्याचा शेप
स्टार्ट होत आहे. आणि हा जो व्हाईट शेड जो आहे तो कपड्याचा शेड आहे. आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे. पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला 3 टाके या ठिकाणी 1 2 3 या शेडचे ठेवायचे आहेत. असे राऊंडमध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे. आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. गळ्याचा जो शेप आहे तो व्ही शेपमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत. फक्त या राऊंडला 1 सिंगल क्रोशा ठेवलेला आहे. असे टाके वाढवत जायचं आहे या पॉईंटपर्यंत. आणि या पॉईंटला आल्यानंतर फक्त हा सेट ठेवायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि या पॉईंटला 1 सिंगल क्रोशा या सेटचा पुढचा लुक बॅक लुकमध्ये 2 सिंगल क्रोशा आणि 3 सिंगल क्रोशा. पुन्हा उलनचा कलर चेंज करायचा आहे. कारण या पॉईंट पासून आपण गळ्याचा शेप घेतलेला आहे. आता आपण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते या पॉईंट पर्यंत करून घेऊयात. गोल्ड राऊंड मध्ये या सेडचा व्हाईट सेडनेच काम करायचं आहे. फक्त या पॉईंटला आल्यानंतरच कलर चेंज करायचा आहे. या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. हा आपला व्हाईट शेड मधला लास्ट राऊंड आहे. या पॉईंटला या साईडचं काम ठेवायचं आहे. या पॉईंटला 1 टाका कमी करत आहे. कारण आपण मानेच्या शेपमध्ये चाललेलो आहोत. आणि या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेले आहे. आणि या पॉईंटला 1 टाका कमी केलेला आहे. बॉटलचा शेप पाहतच हे काम ठरवायचं आहे. या पॉईंटलाही 1 टाका कमी करायचा आहे आपल्याला. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे. आणि या पॉईंटलाही 1 टाका कमी झालेला आहे. पुन्हा उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि पुढे हा जो राऊंड आपण स्टार्ट केला आहे टाके कमी करण्याचा, तो या पॉईंट पर्यंत हा राऊंड व्हाईट शेडचा हा लास्ट राऊंड आहे. आणि या पॉईंट पर्यंतच आपल्याला हा राऊंड ठेवायचा आहे. इथून पुढे काम करताना या साईडचा राऊंड ठेवायचे आहेत. टाके कमी कमी करत जायचं आहे. हा लास्ट राऊंड आहे व्हाईट शेडचा. तिथून पुढे व्हाईट शेडचं काम संपलेलं असणार आहे. या राऊंड पासून पुढे हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर या पॉईंटलाही 1 टाका कमी करायचा आहे. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे. आणि या पॉईंटला 1 टाका कमी झालेला आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे. या पॉईंटला पुढचाही टाका कमी केलेला आहे. असे राऊंडमध्ये शेप 5 टाके कमी करत आपल्याला मानेच्या शेपमध्ये जायचं आहे. आणि मानेच्या शेपपर्यंत शेपमध्ये गेल्यानंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. हे जे काम आता स्टार्ट आहे ते शोल्डरचं काम स्टार्ट आहे आपलं. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे. आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे. पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला व्हाईट शेडचं काम घ्यायचं नाही. इथून पुढे हा लास्ट राऊंड आहे आपला व्हाईट शेडचा. हळूहळू शेप 5 टाके कमी केलेले आहेत. जास्तीचं कमी केलेलं नाहीये. जास्त टाके कमी केले तर बॉटल दिसेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे. आणि या पॉईंटलाही पुढचा टाका कमी झालेला आहे. आपला हा लास्ट राऊंड कंप्लीट होत आलेला आहे जवळजवळ. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत. जास्तीचे कमी करायचे नाही आहेत टाके. या पॉईंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि या पॉईंट पासून पुढे फक्त
हा येल्लो शेडच यूज करायचा आहे आपल्याला. इथून पुढे या पॉईंटपर्यंत हे झाकण काढून टाकायचं आहे आणि या पॉईंटपर्यंत आपल्याला या शेडचं काम ठेवायचं आहे. आपलं शोल्डरपर्यंतचं काम तर कंप्लीट झालेलं आहे. पुढे हा शेड कट करायचा आहे आणि बॅकलुकमध्येच काम ठेवायचं आहे. टाके कमी करत जायचं आहे आपल्याला, कारण बॉटलचा शेप पाहतं टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना. आता आपण टाके कमी करत या पॉईंटपर्यंत येऊयात. हाच शेड यूज करायचा आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे. असेच राऊंडमध्ये टाके कमी करायचे आहेत. पुढे बॉलच्या शेपमध्ये जाताना टाके वाढवायचे आहेत आपल्याला. या पॉईंटलाही पुढच्या बॅकलुकमध्ये काम केलेलं आहे आणि शेप पाहतं टाके कमी करत जायचं आहे इथून पुढे काम करताना. आपला गळ्याचा शेप तयार झालेला आहे. या पॉईंटपर्यंत येऊयात आपण टाके कमी करत. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे, जास्तीचे कमी करायचे नाही आहेत. या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण. पहा फ्रेंड, या पॉईंटपासून आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे, कारण हा जो पॉईंट आहे तो केसाच्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. बॅक साईडची जी मान आहे, मानेवर जे केस असतात त्या पॉईंटपर्यंत आपलं हे काम आलेलं आहे. पहा, या पॉईंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. या पॉईंटला मानेवरचे जे केस आहेत ते या पॉईंटला घेतलेले आहेत. 3 सिंगल क्रोशे या पॉईंटला ठेवलेले आहेत. गळ्याचा शेप आहे आणि ही बॅक साईड आहे. आणखीन एक सिंगल क्रोशा वाढवूयात आपण. 4 सिंगल क्रोशे या पॉईंटला झालेले आहेत. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आणि हा जो राऊंड आपला स्टार्ट आहे तो आणखीन एक राऊंड असा या पॉईंटलाही ब्लॅक शेडच ठेवायचा आहे. फक्त राहिलेले जे पॉईंट आहे त्या ठिकाणी हा शेड ठेवायचा आहे. हे काम कंप्लीट करून घेऊयात आपण. या पॉईंटपर्यंतचं हे जे काम स्टार्ट आहे ते या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात. पहा, सेकंड राऊंडपर्यंत आपलं काम आलेलं आहे. शेड बदलल्यानंतरचा सेकंड राऊंड या पॉईंटपासून पुढे. लास्ट राऊंड आहे हा आपला या पॉईंटचा. या पॉईंटला ब्लॅक शेडचे 2 सिंगल क्रोशे झालेले आहेत. या राऊंडला 3 सिंगल क्रोशा ब्लॅक कलर 4 5 6 सिंगल क्रोशे या पॉईंटला ठेवलेले आहेत या शेडचे. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आणि बॉलवरचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.